आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्याकरता सौदी अरेबियात दाखल झाले आहेत. या काळात ते क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशीही भेट घेणार आहेत. तसंच सायंकाळी ते भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करणार आहे. सौदी अरेबियातील भारतीय राजदूत सुहेल एजाज खान यांनी सांगितलं की ही पंतप्रधानांची जेद्दाची पहिलीच भेट आहे. यापूर्वी मोदींनी 2 वेळा सौदी अरेबियाचा दौरा केला आहे. हमदर्द या कंपनीच्या रूह अफजा या शीतपेयाला शरबत जिहाद म्हणणाऱ्या चित्रफिती समाज माध्यमावरून काढून टाकण्याचं पतंजली उद्योग समूहाचे संस्थापक रामदेव बाबा यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर मान्य केलं आहे. हमदर्द कंपनीनं या चित्रफितींच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती अमित बन्सल यांच्या पीठासमोर झाली. रूह अफजा शरबतावरून धार्मिक विद्वेष पसरवणारी वक्तव्य केल्याबद्दल न्यायमूर्ती बन्सल यांनी रामदेव यांना फटकारलं. तसंच हे कृत्य अक्षम्य असल्याचं सांगितलं. भविष्यात अशी वक्तव्य जाहिराती समाज माध्यमावर पोस्ट करणार नाही असं प्रतिज्ञापत्र सादर करायला न्यायालयानं रामदेव यांना सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 मे रोजी होणार आहे. कोविडमुळे गेली 4 वर्ष स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा येत्या 30 जूनपासून पुन्हा सुरू होत आहे. यंदा यात्रेकरू उत्तराखंड मार्गाने कैलास मानसरोवरसाठी रवाना होणार असून उत्तराखंड सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या देखरेखीखाली यात्रा आयोजित केली जाईल. कुमाऊ मंडळ विकास निगमकडे यात्रेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरवर्षी 21 एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपताका या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल मंत्री शेलार आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्याचंही शेलार यांनी यावेळी जाहीर केलं. अहिल्यानगरच्या चौंडी इथल्या प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी 150 कोटी रुपयांच्या निविदा मागवल्याची एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेली जाहिरात चुकीची असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागानं दिला आहे. मुद्रित शोधनाच्या दोषामुळे हा प्रकार झाला असून यामुळे शासनाची बदनामी करू नये असं सार्वजनिक बांधकाम विभागानं म्हटलं आहे. यापुढे जाहिरात छापताना वृत्तपत्रांनी निविदेच्या रकमेची अंकासह अक्षरातही नमूद करावी अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागानं दिल्या आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.